नमस्कार, मी तन्वी. मन माझे बोलके या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कविता घेऊन आली आहे. कवितेचं नाव आहे आईवर बोलू काही. आज विचार आला मनी, म्हटलं चला आईवर बोलू काही. शब्द सुचेना यमक जुळेना, शब्द सुचेना यमक जुळेना, भावनांचे काहूर उठले मनात. जणू वादळ उठले वाळवंटी रणरणत्या उन्हात. त्याच क्षणी उमगले, अशीच तर असते आई. आपली आयुष्यभराची शिदोरी, जिच्याशिवाय काहीच पर्याय नाही. आई तर आपली जन्मभराची सखी, आई तर आपली जन्मभराची सखी, जी स्वार्थापोटी काहीच न राखी. आई असते आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर, आई असते आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर, जणू मन उल्हासित करणारे सुगंधी अत्तर. प्रेमळ तेवढीच कणखर, प्रेमळ तेवढीच कणखर, जिच्या प्रेमळ धाकाने जीवन उजळते प्रखर. जिच्याकडे होतात मनातील अश्रूंचे घडे हक्कानी रिते, तिने केलेल्या मायेची सर मिळते का हो इतरत्र कुठे. लग्न करून मुलगी जाते सासरी, लग्न करून मुलगी जाते सासरी, अन मुलगा जातो नोकरीनिमित्त शहरी. तिच्या संस्कारांच्या बळावर घेतात आयुष्यात उंच उंच आकाशी भरारी. तरी करत नाही ती कोणतीच कधी तक्रार, करत असते आपल्या बाळांचे कौतुकच फार. आई आहे तोपर्यंत तिला जपा, बरं का. आई आहे तोपर्यंत तिला जपा, नंतर पश्चातापात काहीच अर्थ नाही. कारण निघून गेलेली वेळ आणि मातीआड गेलेली आई परत कधीच मिळत नाही, परत कधीच मिळत नाही. धन्यवाद. माझी कविता आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कवितेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपले मत आणि आपल्या प्रतिक्रिया या कवितेवरती कमेंटमध्ये नमूद करायला विसरू नका. धन्यवाद.